जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलिक वरदा हरि विठ्ठल श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय। श्री महाराजांच्या सेवेमध्ये आपण दासबोधातील 7व्या दशकातील 5वा समास पाहतोय। या द्वैत कल्पना निरसन समासामध्ये द्वैत कल्पना, परब्रह्माचा अनुभव, आपलं मन हा सर्व विषय समर्थ आपल्याला विशद करून सांगतायत। कल्पनेनं आपल्याला कल्पना मारायची कशी हा विषय आपण कालपर्यंत निरूपणात विस्तृतपणे पाहिला। हा विषय आता समर्थांनी आणखी पुढे नेलेला आहे। ज्यावेळी आपण म्हणतो की कल्पनेनं कल्पनेचा निराश करायचा, तिथे हा अर्थ दडलेला आहे की 2 पद्धतीच्या कल्पना आहेत। एक मूळ जी कल्पना आहे ज्यात आपण अडकून आहोत ती देहबुद्धीची कल्पना आहे, द्वैताची कल्पना आहे, कल्पनारूपी असलेलं आपलं मन आहे। आता दुसरी कल्पना आपण ही कल्पना घालवण्यासाठी आणणार, ती बाहेरून कुठून आणणारच नाही, ती पण या मनातूनच उत्पन्न करणार। आपण एक ओळ वारंवार पाहतोय, मन एव मनुष्याणाम कारणम बंध मोक्षयो। जे मन बंधाला कारण तेच मन मोक्षाला कारण। त्यामुळं मनच, पण इथे आता 2 कल्पना तयार झाल्या। त्यातल्या ज्या कल्पनेनं देहबुद्धी बाजूला करता येते, ज्या कल्पनेनं आपण आत्मानुभवाच्या वाटेवरती जातो, त्या कल्पनेला समर्थ शुद्ध कल्पना म्हणतायत। आणि ज्या कल्पनेत आपण अडकून आहोत त्या कल्पनेला सबळ कल्पना असं समर्थ म्हणतायत। आता कालपर्यंत आपण या समासातील 31 ओव्या पाहिल्या। आता 32वी ओवी आणि पुढे समर्थ काय म्हणतायत पहा। शुद्ध कल्पनेचे बळ झालिया नासे सबळ, हेची वचन प्रांजळ सावधायका। शुद्ध कल्पनेचं बळ वाढलं की सबल कल्पना नाश पावते। आता सबल कल्पना कोणती आपण आत्ताच बघितलं। आपला मूळ असलेला द्वैत भाव, आपली देहबुद्धी, किंवा खरं सांगायचं तर आपल्या मनाचं खरेपण, हे शुद्ध कल्पनेनं नाहीसं होतं। आता ही शुद्ध कल्पना तिथेच निर्माण होते जिथे आधीपासून सबल कल्पना आहे। मग याला समर्थ शुद्ध कल्पना अशी संज्ञा का वापरतात? तो शुद्ध शब्द येतो कारण ही कल्पना पेरली आहे आपल्या सद्गुरूंनी। सद्गुरू आपल्याला हे शुद्ध कल्पनेचं हत्यार हातामध्ये देतात, ज्यांना आपल्याला सबल कल्पना मारायची आहे। तू ब्रह्म आहेस हे जे सद्गुरूंनी सांगितलं आणि शिष्यानं जेव्हा हे ऐकलं तेव्हा हीच शुद्ध कल्पना आहे। खरं म्हणजे ब्रह्म कल्पनेच्या पलीकडे आहे बरं का। समर्थ नंतर तिकडे विषय नेतात, पण साधक आत्ता त्या अनुभवात नाही ना। साधक द्वैतामध्ये आहे, देहबुद्धीमध्ये आहे, मनावरती आहे। तर त्याच्या हातात शुद्ध कल्पना देणं अत्यंत आवश्यक आहे। हेच नेमकं सद्गुरू करतात। समर्थ म्हणतायत की अशा पद्धतीनं शुद्ध कल्पनेचं बळ वाढलं की मग सबल कल्पना नाश पावते। याबद्दलचा अभिप्राय आता पुढे सावध ऐका, हेची वचन प्रांजळ सावध ऐका। शुद्ध कल्पनेची खूण स्वये कल्पिजे निर्गुण, सस्वरूपी विस्मरण पडोची नेदी। साधनेची वाट समर्थ सांगायला लागले पहा। शुद्ध कल्पनेची खूण कोणती? स्वये कल्पिजे निर्गुण। निर्गुण ब्रह्माबद्दल कल्पना करा म्हणतात समर्थ। आता खरं म्हणजे कल्पनेत निर्गुण ब्रह्म बसत नाही। म्हणूनच तर आपण पाहिलं की ही कल्पना शुद्ध आहे जी सद्गुरूंकडून येते। गोंदवलेकर महाराज एक उदाहरण कायम देतात। गणित सोडवण्यासाठी एक क्ष गृहीत धरावा लागतो। आता जो हा गृहीत धरलेला क्ष आहे तो विश्वासानंच गृहीत धरावा लागतो, श्रद्धेनंच गृहीत धरावा लागतो। तो क्ष गृहीत धरून गणिताच्या पद्धतीनं गणित सोडवलं की क्षचं उत्तर आपोआप मिळतं। तसंच शुद्ध कल्पना सद्गुरू शिष्याला देतात। निर्गुण
हे खरं म्हणजे कोणत्याही शब्दात, कोणत्याही वर्णनात, अर्थातच कल्पनेत न बसणारं आहे. मगाशी पाहिलं तसं आपल्याला त्या निर्गुणाचा अनुभव नाही. खरं म्हणजे ते आपलंच स्वरूप, पण आपण स्वतःला देह समजलेला आहे, जीव समजलेला आहे. मन, बुद्धी, चित्त याला आपण सत्यत्व दिलेलं आहे. अशा पद्धतीनं आपण भ्रमात असल्यामुळं सद्गुरूंच्या वचनावरती सुरुवातीला विश्वास ठेवावा लागतो की स्वये तूची आहेसी ब्रह्म. आठवून पहा, समर्थांचं वचन आहे. समर्थ स्पष्टपणे सांगतात की सद्गुरू हाच उपदेश देतात. ऐक शिष्या येतीचे वर्म, स्वये तूची आहेसी ब्रह्म, ये विषयी संदेह भ्रम धरूची नको. आधी याला विश्वासानं पकड, या भावाला, या बोधाला, या उपदेशाला, या शब्दांना, या महावाक्याला, की तूच ब्रह्म आहेस. हीच खरं म्हणजे शुद्ध कल्पना आहे बरं का. हा शिष्य या शुद्ध कल्पनेला जर घट्ट धरेल तर त्याची जी शबल कल्पना आहे, देहबुद्धीची, भ्रमाची, भासाची, द्वैताची, कल्पनेची, ती नाश पावेल. असा हा सरळ सरळ मार्ग आहे. शुद्ध कल्पनेची खूण स्वये कल्पिजे निर्गुण. आपण तेच ब्रह्मस्वरूप आहोत, निर्गुण स्वरूप आहोत, ही कल्पना धरणं म्हणजे शुद्ध कल्पना आहे. ओवीच्या या अर्ध्या भागात समर्थ शुद्ध कल्पनेची खूण सांगतात, स्वये कल्पिजे निर्गुण, आणि मग पुढे साधनेचा मार्ग सांगतात, सस्वरूपी विस्मरण पडोची नेदी. आपण आता ही कल्पना धरली ना की आपण आत्मस्वरूप आहोत, सद्गुरूंकडून ऐकलं की आपण ब्रह्म आहोत, आपण तेच आहोत, ज्यालाच सोहम असं म्हणतात. तर आता हे मिळाल्यानंतर हे घट्ट धरून ठेवावं, याचं विस्मरण होऊ देऊ नये. याचा अर्थ असा की आपण तेच आहोत, आपण तेच आहोत, या अनुसंधानात राहता आलं पाहिजे. वारंवार आपल्या वृत्ती देहाकडे जातात, वारंवार विषयांकडे जातात, इंद्रियांच्या मार्फत बहिर्मुख होत राहतात. त्या ठिकाणी सावध होऊन आपण कोण आहोत याचं स्मरण ठेवता आलं पाहिजे. हेच स्मरण ठेवण्यासाठी निरनिराळ्या युक्त्या निर्माण केल्या गेल्या. मग ती सगुण पूजा असेल, नामस्मरण असेल, ध्यान असेल किंवा काहीही, हेतू हाच आहे की चिंतन राहिलं पाहिजे. चिंतन ही सर्वश्रेष्ठ साधना आहे. चिंतने चिंतने तद्रूपता ही परमार्थातील वस्तुस्थिती आहे. समर्थ म्हणतायत की या कल्पनेला धरल्यानंतर मात्र त्याचं विस्मरण पडू देऊ नये. पुढची ओवी पहा, सदा स्वरूपानुसंधान करी द्वैताचे निरसन, अद्वय निश्चयाचे ज्ञान तेची शुद्ध कल्पना. काय अलौकिक ओवी आहे पहा. अखंड स्वरूपाचं अनुसंधान, आपण कोण आहोत याचा अखंड असलेलं स्मरण, याची अखंड असलेली जागृती, हीच जागृती आपल्या द्वैताचं निरसन करेल. श्री महाराज आपल्याला नामात राहायला सांगतात. नाम काय आहे? नाम हे सोहमच तर आहे. आपण राम आहोत, राम आपण आहोत, आणि तेच आपलं स्वरूप आहे आणि तेच सर्वत्र दाटून आहे. हाच बोध श्रीराम जय राम जय जय राम मध्ये आहे. नाम कोणतंही घ्या, श्री गुरुदेव दत्त घ्या, किंवा ओम नमः शिवाय घ्या, किंवा श्री स्वामी समर्थ घ्या, किंवा गणगण गणात बोते घ्या, किंवा ओम गंग गणपतये नमः घ्या, ओम नमो भगवते वासुदेवाय घ्या. नामाची बाह्य रूपे अनेक आहेत, पण त्यामध्ये एकच बोध दडलेला आहे की ते परमात्म तत्व तू आहेस. या बोधाला धरण्यासाठी नामाची योजना आहे आणि म्हणून नाम सर्वश्रेष्ठ आहे. या नामाला धरणं म्हणजेच आपल्या स्वरूपाच्या अनुसंधानात राहणं. कसं पाहिजे हे अनुसंधान? समर्थ म्हणतायत, सदा. सदा हा शब्द अत्यंत महत्त्वाचा आहे. कायमस्वरूपी अनुसंधान पाहिजे, त्यामध्ये खंड असता कामा नये. आता म्हणजे काय? म्हणजे सतत तोंडानं नाम घेत राहणं असा त्याचा अर्थ आहे का? अभ्यास म्हणून ते करायला मुळीच हरकत नाही. पण असं पहा, आपण कोण असं जर आपल्याला विचारलं तर आपल्याला कायमस्वरूपी आठवण आहे.
आपण पुरुष असल्याची किंवा स्त्री असल्याची, आपलं नाव काय, आपलं गोत्र काय, कुळ काय, आपला नवरा कोण, आपली बायको कोण, आपलं घर कोणतं, या सर्व आठवणी कायमस्वरूपी आपल्याजवळ नाहीत का? गोंदवलेकर महाराज म्हणतात, कुणी आपल्याला आपल्या नावानं हाक मारली की आपण लगेच तिकडे वळून बघतो. हेच अनुसंधान. श्री महाराजांनी अनुसंधानाची किती सोपी व्याख्या केली पहा. समर्थ म्हणतायत, कशाचं अनुसंधान ठेवलं पाहिजे? स्वरूपाचं. सदा स्वरूपानुसंधान. बरोबर याच्या उलट आपलं आहे. आपल्याला देहाचं अनुसंधान आहे, देहभावाचं अनुसंधान आहे. म्हणूनच तर देहाला जे नाव दिलं गेलं त्या नावानं हाक मारली की आपण वळून बघतो. प्रत्यक्षात ते नाव दिलं कुणाला? देहाला दिलेलंच नाही. देहाच्या आत जे चैतन्य खेळत आहे त्या चैतन्यालाच खरं म्हणजे ते नाव दिलेलं आहे. असं पहा, जर बाळ जिवंतच नसेल तर त्या बाळाचं बारसं होईल का? म्हणजे जिवंतपणा महत्त्वाचा, देह नंतर. जिवंतपणा आहे म्हणून देहाला किंमत आहे. म्हणजे नाव खरं म्हणजे त्या जिवंतपणालाच दिलं गेलं, त्या चैतन्यालाच दिलं गेलं. पण त्या चैतन्याला आपण विसरलो आणि देहाला सत्य मानू लागलो. हाच आपला भ्रम आहे, हेच आपलं द्वैत आहे. समर्थ म्हणतायत, या द्वैताचं निरसन होतं जर स्वरूपाचं अनुसंधान सदा ठेवलं तर. सदा स्वरूपानुसंधान करी द्वैताचे निरसन. आता आपल्याला याच्या उलट भावाच्या अभ्यासाची सवय आहे. स्वरूपानुसंधानाची नाही, देहानुसंधानाची सवय आहे. त्यामुळंच स्वरूपानुसंधान निश्चयानं जवळ ठेवावं लागतं. कारण ते कसं ठेवायचं आहे? सदा ठेवायचं आहे, कायम अखंडित ठेवायचं आहे. म्हणूनच तिथे निश्चय लागतो. समर्थ म्हणतात, अद्वय निश्चयाचे ज्ञान तेची शुद्ध कल्पना. हे जे अद्वैत स्वरूप आहे, म्हणजेच आपलं स्वस्वरूप, म्हणजेच आपलं आत्मस्वरूप, हे निश्चयानं जवळ ठेवणं म्हणजेच शुद्ध कल्पना आहे. किती सुंदर समर्थांनी सांगितलं पहा. हे नुसतं ऐकून उपयोग नाही की काट्याने काटा काढायचा आहे, कल्पनेनं कल्पनेला मारायचं आहे. पण कोणती कल्पना? ती आपल्याला देतं कोण? ती कशा पद्धतीनं जवळ बाळगायची? तर निश्चयानं जवळ बाळगायची. हळूहळू करण्याचा हा अभ्यास आहे. हे एकदम साध्य होत नाही. रोज थोडा वेळ अभ्यास असं करत करत अनेक वर्षांनंतर हे साध्य होतं. कारण एकच, देहबुद्धी चिवट आहे म्हणून, जन्मोजन्मीची ती घट्ट आहे म्हणून. रोज नामाचा ध्यानाचा अभ्यास जर नियमितपणाने केला गेला तर आपल्याला ही शुद्ध कल्पना ठसवता येते. आपण कोण याचं भान सदोदित ठेवता येतं. समर्थ पुढे म्हणतायत की अद्वैत कल्पिते शुद्ध, द्वैत कल्पिते अशुद्ध, अशुद्धतेची प्रसिद्ध सबळ जाणावी. सबळ कल्पना काय आहे याची व्याख्या समर्थांनी केलेली आहे. ती अशुद्ध आहे, ती द्वैताची कल्पना करते. अद्वैताची जी कल्पना करते ती शुद्ध कल्पना आहे. म्हणजेच सद्गुरूंनी जो उपदेश दिलेला आहे, जो बोध दिलेला आहे, तीच आपली खरी ओळख आहे. पण आपण ती खरी ओळख मानतो का? कुणी आपल्याला विचारलं की तुझी खरी ओळख काय, तर आपण आपलं नाव, गाव, घर, पैसा, अडका सगळ्याची माहिती देऊ. या सर्व गोष्टी आपल्या देहाशी संबंधित आहेत. देह आपल्या प्राणांशी संबंधित आहे. प्राणसुद्धा आपण नाही. मग आपण कोण? तेच तर शुद्ध कल्पनेच्या रूपानं सद्गुरूंनी आपल्यामध्ये पेरलं की ते ब्रह्म तू आहेस. आता काम एकच राहिलं, त्याच्या अनुसंधानात राहणं. परमार्थ आणि प्रपंचातला हाच मूळ फरक आहे, मोठा फरक आहे. पैशाचं अनुसंधान केलं किंवा राखलं तर पैसा मिळत नाही. त्यासाठी काम करावं लागतं तर पैसा मिळेल. पण मी कोण आहे याचं अनुसंधान ठेवलं की मी कोण आहे याची ओळख होते. गोंदवलेकर महाराज म्हणतात, पैसा पैसा म्हणत गेल्यानं पैसा मिळत नाही, पण राम राम म्हणत गेल्यानं राम निश्चित मिळतो. कारण रामाची प्राप्ती करणं
म्हणजे स्थूलातून सूक्ष्माकडे जाणं आहे. पैसा पैसा म्हणणं म्हणजे सूक्ष्मातून स्थूलात जाणं आहे, असं श्री महाराज म्हणतात. आपली सहज वृत्ती विषयांवरती आज जी उठते, आपली सहज वृत्ती जी बहिर्मुख होते, तिला आधी अंतर्मुखतेचा अभ्यास लावणं गरजेचं आहे. हे सद्गुरू शिकवतात. ज्यावेळी ते सांगतात की तुझं स्वरूप काय आहे, त्यावेळी त्या स्वरूपाकडं आपण वळू शकत नाही. सद्गुरू माध्यम देतात, सद्गुरू काही प्रक्रिया सांगतात की जेणेकरून आपण आपल्याच आत वळू शकू. आहोत आपण स्थूलामध्ये, पण सूक्ष्मामध्ये शिरू शकू. ही प्रक्रिया म्हणजेच सद्गुरुपदिष्ट साधना. साधक जसजसा ती साधना करू लागतो तसतसा त्याचा हा बोध घट्ट होत जातो की आपण म्हणजे देह नाही, मन नाही, आपण ब्रह्मच आहोत. आणि हीच शुद्ध कल्पना आहे, कारण ती अद्वैत कल्पिते. आणि अशुद्ध कल्पना आपल्याला द्वैतात खेचते, म्हणजेच आपली देहबुद्धी. त्यालाच समर्थ सबळ जाणावी असं म्हणतात. कसा आहे हा शुद्ध आणि सबळ कल्पनेचा संबंध? शुद्ध कल्पनेचा अर्थ अद्वैताचा निश्चितार्थ आणि सबळ व्यर्थ द्वैतकल्पी. जिथे अद्वैताचा निश्चय केलेला आहे तिथे शुद्ध कल्पना, आणि अर्थातच जिथे द्वैत कल्पिलेला आहे ती सबळ कल्पना. समर्थ हे वारंवार अशासाठी सांगतात कारण या दोन्हीही गोष्टी आपल्याच आत आहेत. या दोन्ही गोष्टी खरं म्हणजे आपणच निर्माण केलेल्या आहेत. आपण काट्यानं काटा काढणे हे उदाहरण अनेकदा पाहिलं. जो काटा रुतलेला आहे तो काटा काढण्यासाठी जर मी काटा तिथे घुसवला तर मी घुसवलेला जो काटा आहे तो निश्चयानं धरावा लागतो. दोन्हीही काटे जर शरीरात हरवले तर अवघडच परिस्थिती होईल. तसं होऊन कसं चालेल? म्हणूनच ज्या शुद्ध कल्पनेनं आपल्याला सबळ कल्पना काढून टाकायची आहे ती शुद्ध कल्पना निश्चयानं धरावी लागते, अत्यंत सदृढ धरावी लागते. ती निसटली की आपण सबळ कल्पनेच्या आहारी जाणार. मग तिथे द्वैत येणार आणि देहबुद्धी आहेच. मग हे घडू नये म्हणून अखंड सावधानता पाहिजे. आणि म्हणूनच कोणती शुद्ध कल्पना आहे आणि कोणती अशुद्ध म्हणजे सबळ कल्पना आहे हे वारंवार आपल्याला माहीत असलं पाहिजे. आपण कोण नाही याचा बोध, याचा विवेक कायम बाळगला पाहिजे. ही सावधानता राहावी म्हणून समर्थ आपल्याला वारंवार सांगतायत की अद्वैतकल्पी ते शुद्ध, द्वैतकल्पी ते अशुद्ध. शुद्ध कल्पनेचा अर्थ अद्वैताचा निश्चितार्थ. एकूण काय, कायम याचं स्मरण पाहिजे की अद्वैत भाव जो आहे तो आपल्याला दृढ धरायचा आहे. सद्गुरूंनी जो आपल्याला उपदेश दिलेला आहे तो घट्ट पकडायचा आहे. समर्थांचंच वाक्य, सोहमात्मा स्वानंद घन, अजन्मा तो तूची जाण, हेची साधूचे वचन सदृढ धरावे. घट्ट धरून ठेवावं ते वचन की आपण कोण आहे. आणि जर असं अनुसंधान, सदा स्वरूपानुसंधान घडलं तर काय होतं ते समर्थ सांगतायत पहा. अद्वैत कल्पना प्रकाशे, तेची क्षणी द्वैत नासे, द्वैता सरिसी निरसे सबळ कल्पना. ज्या क्षणी अद्वैत कल्पना प्रकाशित होते त्याच क्षणी द्वैत नाहीसं होतं. आता हे वारंवार घडत असतं बरं का. एकदम मनुष्य अद्वैत भावामध्ये जात नाही, एकदम मनुष्य कल्पनारहित होत नाही. काही काळ कल्पनेरहित होणं आणि स्वभावानुसार कल्पनेमध्ये पुन्हा अडकणं, द्वैतात सापडणं. पण निश्चयाचा अभ्यास करत करत पुन्हा अद्वैत बोध, सद्गुरूंनी दिलेली शुद्ध कल्पना दृढ धरणं, पुन्हा कल्पनारहित होणं, हे सतत होत राहतं. होता होता मनुष्य कल्पनारहित अवस्थेमध्ये स्थिर व्हायला लागतो. आपण ब्रह्म या बोधामध्ये स्थिर व्हायला लागतो. एकदा तो तिकडे स्थिर व्हायला लागला की मग अद्वैत कल्पना प्रकाशली. मग ही जेव्हा स्थिती असते तेव्हा तिथे द्वैत असत नाही. लक्षात घ्या, एका वेळी एकच भाव टिकू शकतो. अद्वैत भाव असेल तर द्वैत भाव असणार नाही.
आणि द्वैतभाव असेल तर तिथे अद्वैत भाव साहजिकच नाही. फक्त हे अभ्यासानं हळूहळू साध्य होतं. कधी इकडे कधी तिकडे, कधी इकडे कधी तिकडे असं होत होत कायमस्वरूपी साधक अद्वैत कल्पनेमध्ये स्थिर होतो. हे घडलं की मग त्या क्षणी तिथे द्वैत नाही. अद्वैत कल्पना प्रकाशे तेची क्षणी द्वैत नासे. आणि द्वैत राहिलं नाही की अर्थातच सबळ कल्पनाही तिथे राहिली नाही. द्वैता सरीसी निरसे सबळ कल्पना. आता साधक शुद्ध कल्पनेमध्ये स्थिर झाला. पण साधनेचं पूर्णत्व इथेही नाही. ही शुद्ध कल्पनासुद्धा नाश पावते, लयाला जाते. कारण आठवून पहा, ज्या काट्यानं काटा आपण काढतो तो काटासुद्धा टाकून देतो. दोन्हीही काटे शरीराबाहेर. तसंच सबळ कल्पना तर गेली, द्वैतभाव गेला, पण जी शुद्ध कल्पना आहे तीही नंतर लयाला जाते. तो सर्व भाग समर्थांनी पुढे विवरण केलेला आहे. आपण तो यथावकाश पाहूया. आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.